चौधरी ऑप्टिशियन्स, अशोकनगर, सातपूर, नाशिक। सातपूर अंबड लिंक रोड बनलाय मृत्यूचा सापळा। शनिवारपर्यंत खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नगरसेवक भागवत आरोटे स्वतः उतरले रस्त्यावर। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सातपूर अंबड लिंक रोडच्या कामातील निष्काळजीपणा आणि निकृष्ट नियोजनामुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या नगरसेवक भागवत आरोटे यांनी आज सकाळी 11 वाजता प्रभागातील नागरिकांसह स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली। गेल्या 2 महिन्यांपूर्वी नगरसेवक भागवत आरोटे यांनी या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आवाज उठविला होता। त्यानंतर मागील महिन्यात महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक निवृत्ती इंगोले आणि मनपा अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली। मात्र या पाहणीचा ठेकेदारावर कोणताही परिणाम झालेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। महापौर हिमगौरी आडके यांनी ठेकेदाराला नेमके कोणते आदेश दिले? पाहणी करूनही परिस्थिती जशीच्या तशी का, असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। याच रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात निकम यांचा मृत्यू झाला होता, तरीही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही। आज रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे। या मार्गावर कंटेनर, ट्रक आणि इतर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। वाढती वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत। नगरसेवक भागवत आरोटे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की शनिवारपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराची राहील। सातपूर अंबड लिंक रोड वरील ही गंभीर परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी प्रभागातील नागरिक शिवाजी फड, दादाराम कोरडे, सुभाष सरोदे, सुभाष बच्छाव, शर्मा, दादासाहेब पुणेकर, संदीप ढाके, साहेबराव गांगुर्डे, आसिफ खान, बाळकृष्ण गोडस्कर, प्रवीण शिंदे, दौलत चौधरी, अनिल वर्मा, सुभाष पंडित, राजेंद्र धावले, शादाब सिद्दीकी, इसरार शेख, प्रकाश सिंग उपस्थित होते। नमस्कार। आपण बघितला असेल लिंक रोड एक्सोलो पॉइंट ते गरवारेपर्यंत जो रस्ता आहे अतिशय खराब आहे। मी वेळोवेळी महासभेत आत्तापर्यंत 4 वेळेस आवाज उठवला, त्याच्याबद्दल सांगितलं। ठेकेदाराला संबंधित आम्ही तक्रारी देऊन अर्ज करून ठेकेदाराला दंड चालू झाला दररोज, परंतु ठेकेदार काही सुधारायला तयार नाही। त्याला ब्लॅकलिस्ट करावं म्हणून आम्ही पत्र दिलं, परंतु आजपर्यंत आपण बघितलं पाहिजे की काम हे साधारण 50% पर्यंत काम व्हायला पाहिजे होतं। ते काम आजही 10% वगैरे झालेलं नाही आहे। आणि काम करताना त्यांनी एक बाजूला खोदायला पाहिजे होतं, दोन्ही बाजूनी रस्ता खोदून ठेवल्यामुळे आज नागरिकांचा जीव मुठीत धरून लोकांना चालावं लागत आहे। आणि ठेकेदाराला कुठलाही फरक पडत नाही। ठेकेदारांना सांगून, संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आता आम्ही थकलो आहे। आणि जर हे शनिवारपर्यंत हे खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही आता सर्व नागरिक रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। आणि म्हणून संबंधित पत्रकार असतील, पत्रकार बांधव आवाज उठवतात। आपण बघितलं सन्माननीय आमचे महापौर असतील, सन्माननीय उपमहापौर असतील, सन्माननीय आयुक्त असतील, यांनी दौरा करून अधिकाऱ्यांना सूचना करून आणि ठेकेदाराला सूचना करून कुठलाही फरक पडलेला नाही आणि एकही खड्डा बुजवलेला गेलेला नाही आहे। आज इथून सातपूरला जायचं असेल साधारण 2 किलोमीटर अंतरला 2 तास लागत आहे। ट्रॅफिक फुल जाम होत आहे, नागरिक सर्व परेशान आहे। त्याला घराच्या बाहेर पडावं की नाही ही पंचायत आहे, तो घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरत आहे। मुलांचे जाताना, शाळेत जाताना त्यांना प्रॉब्लेम्स येतो आहे। MIDC जी लोक ये करतात, कामगार ये करतात, त्यांना सुद्धा जाण्यासाठी जीव मुठीत धरून चालावं लागतो। आज दररोज इथे 1-2 ॲक्सिडेंट होतात, एक जीव गेला आहे आणि कित्येकांचे कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, असे कितीतरी ॲक्सिडेंट झाले आहे, परंतु या प्रशासनाला काही फरक पडायला तयार नाही आहे। माझी आपल्या मार्फत विनंती आहे की जर हा रस्ता शनिवारपर्यंत या रस्त्याचे खड्डे भरले गेले नाही
तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आणि मग होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार प्रशासन असेल याची आपण नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, स्वतः महापौर, उपमहापौर आणि अधिकारी या रस्त्याची पाहणी करून गेली. त्यांनाही तुम्ही हा प्रश्न सांगितला. ते येऊन गेल्यानंतर ह्या रस्त्यामध्ये काही बदल झाला का? काहीच बदल झालेला नाही. माझ्या मते आपण पुढं चालतो आणि मागं तसंच असा प्रकार आहे. माझ्या मते महापौरांनी सूचना केल्या, आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरलं, परंतु ठेकेदार एकदम बोगस आहे. त्याला काळ्या यादीत टाकावं असा आम्ही त्यानंतर अर्ज पण दिलेला आहे आणि संबंधित कारवाई चालू करण्यास आम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही स्थायी समिती आणि महापालिकेच्या प्रभाग सभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवितात, मात्र त्यावर काहीच उपाययोजना होत नाही. याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे, आपलं खरंच काही होत नाही आहे. फक्त करतो सांगता आणि कुठलंही काही होत नाही. आज नागरिकांचा जीव मुठीत नागरिकांना धरून चालावं लागतं, परंतु प्रशासनाला त्याचा काहीच फरक पडत नाही आहे. आणि म्हणून माझ्या मते आम्हाला रस्त्यावर उतरणं शिवाय आता पर्याय उरलेला नाही. आम्ही सत्तेत आहोत, परंतु आम्ही नागरिकांची पहिली बांधिलकी आहे आमची आणि नागरिकांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. खड्ड्यांमुळे निकम नावाच्या तरुणाचा बळी गेला होता. आपण काही ठेकेदारावर गुन्हा नोंद करून पैसे मिळवून देण्यासाठी काही त्याची मागणी करणार आहे का? मी संबंधित महासभेमध्ये 25 लाख रुपये संबंधित माणसाला मिळावे, कारण हा जीव त्या संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे. आपण बघत आहात, संबंधित पोलीस स्टेशननी साधी कंप्लेंट घेतली नाही की हा ॲक्सिडेंट ठेकेदारामुळे झाला आहे. सर्व एकमेकांची लागेबांधी असा माझा आरोप आहे. आणि आपण बघत आहात की असे कितीतरी लोकांचे हात मोडले, कोणाचा पाय मोडला आहे. मग ते दोन्ही गाडीवाल्यांना जबाबदार धरतात. ते गाडीवाले काय करणार आहे? माझ्यामध्ये खड्डे जेवढे चालायलाच रस्ता नाही आहे, एकमेकावर आदळतात, कुणीतरी कुठेतरी बाजूला व्हायला जातो आणि मग ॲक्सिडेंट होतो. आणि संबंधित त्याचा कोणाचा पाय मोडतोय, कोणाचा हात मोडतोय आणि याला ना ठेकेदाराला काही फरक पडत आहे ना प्रशासनाला काही फरक पडत आहे. फक्त नागरिकांचा जीव सस्ता झाला आहे की काय असं वाटतंय. हे जन आंदोलन कुठं होणार आहे? आम्ही नक्कीच एक्सोलो पॉईंटवर करू, जाम करू चौफुली आणि 100% जर तसे खड्डे बुजल्या गेले नाही, शनिवारी आम्ही आंदोलन करणार. खड्डे का हाल हमारे सामने है. यहाँ पे आए दिन एक्सीडेंट होते हैं, ट्रैफिक लगती है खड्डे की वजह से, जिसकी वजह से टू व्हीलर वालों को बहुत ज़्यादा रिस्क है और आम पब्लिक को चलने के लिए भी बहुत तकलीफ है. लगेच दुसरे हां, माऊली रामकृष्ण हरी. आम्ही 40 वर्षामध्ये हा अनुभव घेतला की आता जी परिस्थिती अक्षरशः कुठं जायचं म्हणलं घरूनच जायचे पुढे या खड्ड्यांमुळं. हे खड्डे एवढे झाले का बार गुडघ्यापर्यंत खड्डे, गाडी कुठून टाकावा हे समजत नाही. त्यासाठी घरातून बाहेर निघणं मुश्किल झालं आहे. तर लवकरात लवकर या खड्ड्यांचा काय बंदोबस्त आहे करावा. सर्वसामान्यांना खूप त्रास आहे. मी फडमामा. मी तर 40 वर्षे काय पण मग 45 वर्षे मी इथं राहतोय. असा रस्ता कधी पाहिला नाही. पाण्यात खड्ड्यात पाणी झालंय. आणि जे आतमध्ये जे लोक संजीवनगरमध्ये राहत आहे ते जर गाड्या घेऊन गेले, सातपूरला जरी गेले, तर ते बाईनं भाजीला जर आणायला सांगितलं तर ती येऊ शकत नाही. भाजी 2 गड्डे घेऊन एवढी ट्रॉफिक आहे. आणि ह्या मोठ्या गाड्याचा आणि लहान्या गाड्याचा हा ट्रॉफिकचा एकदम गडबड होऊन गेलेली. त्याच्यामुळं आहे ना, नगरपालिकेला किंवा शासनाला माझी विनंती आहे, या रस्त्याचं लवकरात लवकर काम व्हावं ही माझी विनंती आहे. बाबा, नगरचा रहिवासी दादासाहेब पुणेकर. लिंक रोडची अवस्था बघून असं वाटतं का प्रशासन झोपलेलं आहे का. या लिंक रोडला 2 ॲक्सिडेंट झाले, एक बळी गेला आहे, अजून कशी जाग येत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही भागवत आरोटे यांना नेहमी टच करतो. त्यांनी बऱ्याच वेळेस या गोष्टीवर आवाज उठवला, पण का लक्ष घालत नाही या गोष्टीवर. धन्यवाद. आपले नाशिक लांबड सातपूर लिंक रोडला रस्ते कमी, खड्डेच जास्ती आहे. आपल्याकडे एवढे त्रास आहे. मालगाडी सिंगल रस्तेमध्ये कंपनीच्या शेड्यूल आहे, अंबडी स्क्रेप मार्केटचं आहे, त्याच्यामध्ये जायला एवढे त्रास आहे. आता काय सांगायचं गरजेचं नाही, लोकांना माहिती आहे. सध्या लिंक रोडची अवस्था इतकी डेंजर आहे, इतके खड्डे आहे. भाऊंनी वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा ते काम केलं जाऊन नाही राहिलं. आणि ट्रॉफिक पण इतकी जाम होऊन जाते का शाळेच्या मुलांना सुद्धा त्रास आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास आहे. हे कॉन्ट्रॅक्टरने लवकरात लवकर काम करावे. पार 40 वर्षापासून रहिवासी असून आज या कॉन्ट्रॅक्टरांचे खड्डे करून ठेवले रस्त्यामध्ये. अक्षरशः मोटरसायकल चालवायला अशी अडचण येते की का माणूस कधी कोणत्या खड्ड्यात जाऊन पडल. बऱ्याच लोकांचे, माझा एक संजयचा मित्र आहे, ॲक्सिडेंटमध्ये वारला 1-2 महिन्यापूर्वी. आणि सरकार याची दखल घेत नाही.
त्याची तात्काळ दखल घ्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे. प्रत्येक वेळेस भाऊ आमचे कायमस्वरूपी झटतात, कायमस्वरूपी लोक नगरपालिकेत प्रश्न विचारतात आपल्या रस्त्याबद्दल, तरी सुद्धा त्याच्यावर काही दखल घेतली जात नाही. तरी प्रशासनानं त्याची तात्काळ दखल घ्यावी आणि कामं तात्काळ सुरू करावे अशी माझी सरकारला विनंती आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.